मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर मागच्या काही वर्षांपासून जे लिबरल मीडिया चॅनल्स आहेत, स्पेसिफिकली जे लिबरल न्यूजपेपर्स आहेत, ते बीजेपीसाठी एक स्पेशल वर्ड यूज करतात। जेव्हाही एखाद्या राज्यात समजा बीजेपी बहुमताच्या काट्यावर असेल आणि त्यांना काय 10, 15, 20 आमदारांची गरज असेल, तेव्हा बीजेपी विरोधी पक्षातील आमदारांना फोडून आपल्या पक्षात सामील करते आणि जनहिताचा अपमान करून सत्ता प्रस्थापित करते। अशा प्रकारचे आरोप हे न्यूजपेपर्स, हे मीडिया चॅनल्स लावतात आणि त्या एखाद्या घटनेला त्यांनी एक स्पेशल शब्द दिलेला आहे। तो शब्द म्हणजे ऑपरेशन लोटस असा। म्हणजे हेच राजकारण केवळ बीजेपी करते अशातला भाग नाही आहे। आपल्या महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते ज्यांना चाणक्य मानलं जातं, जे लिबरल मीडिया ज्यांना चाणक्य म्हणते, ते शरद पवार, त्यांनी संपूर्ण आपल्या राजकारणाच्या करिअरमध्ये ही टॅक्टिक्स अनेकदा अपनावलेली आहे आणि त्यांनी हीच टॅक्टिक अपनावली की त्याला चाणक्य नेते, राजकारणाचा बादशाह अशा प्रकारचे शब्द वापरले जातात। पण बीजेपीनं आणि अमित शहानं हे केलं की हा जनहिताचा अपमान, जनतेने जे रिझल्ट दिले त्याचा अपमान, त्याच्यावर पाय ठेवून बीजेपी सरकार स्थापन करते अशा प्रकारचे आरोप केले जातात। पण मित्रांनो, बीजेपीसाठी हे शब्द वापरले जायचे, पण आता सेम मीडिया आता शिवसेनेसाठी सुद्धा एक नवीन शब्द त्यांनी मार्केटमध्ये आणला आहे, तो म्हणजे ऑपरेशन टायगरचा। आता अशा बातम्या आहेत की उद्धव ठाकरे गटाचे जे 9 खासदार आहेत त्यापैकी 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि लवकरच जे पुढचं संसदेचं सेशन होणार आहे त्याच्या अगोदरच हे 6 खासदार जे आहेत ते ओरिजिनल शिवसेनेमध्ये, म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सामील होणार आहेत, पक्षप्रवेश करणार आहेत, अशा प्रकारची बातमी आहे। आता मित्रांनो, खरं बघायचं म्हटलं ना तर ह्याला पूर्णतः सपोर्ट जो आहे तो नरेंद्र मोदी आणि अमित शहा म्हणजे बीजेपीच्या केंद्रीय नेतृत्वाचं आहे। कारण या खासदारांची गरज जितकी एकनाथ शिंदेंना आहे त्यापेक्षा जास्त गरज बीजेपीला आणि नरेंद्र मोदी यांना आहे। कारण मित्रांनो, बीजेपीकडं आपलं बहुमत नाही आहे आणि जेव्हाही इम्पॉर्टंट बिल्स आपल्याला पार्लमेंटमध्ये पास करायचे आहेत आणि स्पेसिफिकली असे बिल्स जे की आपल्या विचारधारेला खतपाणी देण्यासाठी आणले जातात, फॉर एक्झाम्पल वक्फ बोर्डसारखं, तेव्हा जेव्हा असे बिल पास करायचे असतात तेव्हा TDP किंवा JDU समोर बीजेपीला हात पसरावे लागतात आणि मग त्यांना म्हणवावं लागतं की बाबांनो, हा बिल जो आहे तो इम्पॉर्टंट आहे, त्याला पाठिंबा द्या, तुमचाही याच्यात फायदा आहे। पण विचारधारेच्या बेसिसवर या पक्षांना सुद्धा या बिलचं नुकसान होतं, कुठे ना कुठे होतंच। त्यामुळे हे पक्षसुद्धा थोडंसं नाराजगी दाखवतात किंवा सहजा या बिल्सला समर्थन देत नाहीत आणि बीजेपीला मग असे इम्पॉर्टंट बिल्स कमिटीमध्ये पाठवावे लागतात, GPCमध्ये पाठवावे लागतात। आणि असं होऊ नये म्हणून बीजेपी लगातार प्रयत्नशील आहे की कसंही करून आपलं स्वतःचं बहुमत जे आहे ते मिळवावं, 1-2 खासदार असे जोडावे आणि बहुमताच्या जेवढं होईल तेवढं जवळ जावं। आता मित्रांनो, बीजेपीला स्वतःचं म्हणजे आपल्या खासदारांचं बहुमत मिळवणं हे अशक्य आहे आणि हे होणारच नाही। त्यामुळे जेवढं होईल तेवढं आपले जे मित्र पक्ष आहेत आणि स्पेसिफिकली त्यातही असे पक्ष ज्यांची विचारधारा आणि बीजेपीची विचारधारा ही मेल खाते, एकसारखी आहे, फॉर एक्झाम्पल शिवसेनासारखा पक्ष, मग त्या पक्षांची ताकद वाढवावी आणि त्यांची ताकद जेव्हा वाढेल तेव्हा ऑटोमॅटिकली ते पक्ष बीजेपीला समर्थन देतील आणि त्याच्यानं बीजेपीची ताकद वाढेल। अशा प्रकारची नरेंद्र मोदी, अमित शहा आणि बीजेपीच्या केंद्रीय नेतृत्वाचं एक विचार आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे। आता जर एकनाथ शिंदेंची ताकद वाढवायची आहे तर नॅचरली उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले जे खासदार आहेत ते फोडणं गरजेचं आहे आणि ते खासदार फोडणं अत्यंत सहज आहे आणि सोपं आहे मित्रांनो आज। कारण की एकनाथ शिंदे यांनी जे केलं होतं ते पक्ष फोडणं होतं, म्हणजे पक्ष फोडणं, त्या पक्षाचं नाव, चिन्ह हे आपल्याकडे घेणं हे कठीण होतं। त्यामुळे त्यांना सुप्रीम कोर्ट, इलेक्शन कमिशन यांच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या होत्या। पण आज जर उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडायचा आहे तर ते अत्यंत सोपं आहे, कारण उद्धव ठाकरेंकडे आहेतच 9 खासदार, त्यातले 6 हा जो मॅजिक नंबर आहे ज्याच्या खबरा आता येत आहेत, हा नंबर मिळवणं अत्यंत गरजेचं आहे। आणि हा नंबर आज ज्या बातम्या येत आहेत त्याच्यानुसार एकनाथ शिंदेकडे आहे आणि तो जर नंबर एकनाथ शिंदेकडे असेल, म्हणजे 6 खासदारांचा आकडा जर एकनाथ शिंदेकडे असेल तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटलाच असं तुम्ही समजा। कारण मित्रांनो, राजीव गांधी यांनी जो पक्षांतर बंदी कायदा आणला होता त्याच्यानुसार जर आमदारांना किंवा खासदारांना आपल्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जायचं आहे तर त्या पक्षातले 2/3 म्हणजे 2पेक्षा अधिक प्रमाणात जे आमदार आहेत किंवा खासदार त्यांनी जर पक्षांतर केलं तर हे कायद्याच्या चौकटीत मानलं जातं किंवा त्याच्या आतमध्ये असलेले जे आमदार आहेत किंवा त्याच्यापेक्षा कमी आमदारांनी जर पक्षांतर केलं तर मग त्यांना बाद केलं जातं।
त्यामुळे मित्रांनो, जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली आणि परिणाम लागले, जे भयानक परिणाम उद्धव ठाकरे आणि त्यांच्या जे सल्लागार आहेत किंवा त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्यासाठी लागला, त्याच्यानंतरच एकाच दोन खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदे आणि त्यांचे इतर मंत्री जे नेते आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होते. त्यांनी लगेचच एकनाथ शिंदे यांच्या पक्षात येण्याची इच्छा दर्शवली होती, इच्छा दाखवली होती. पण BJPच्या केंद्रीय नेतृत्वानंच, खास करून नरेंद्र मोदी यांनीच त्यांना मनाई केली होती. कारण कायद्यानुसार जर त्यांनी पक्षांतर केलं असतं तर त्यांना बाद करण्यात आलं असतं. आणि जर सहजपणे इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्टच्या पायऱ्या न झिजवता जर पक्षांतर करायचं आहे तर 9 पैकी 6 खासदारांचा आकडा पहिल्यांदा मिळवा आणि मग पक्षांतर करा आणि त्यासाठी आमचं पूर्ण समर्थन असेल, अशा प्रकारचा मेसेज BJPच्या केंद्रीय नेतृत्वाकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आला होता. आणि आज 6 खासदार बातम्यांनुसार एकनाथ शिंदेंकडे आहे आणि त्यानुसार सहजपणे आता उद्धव ठाकरे यांचे पक्ष जो आहे किंवा 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होऊ शकतात, पक्षांतर घडू शकतो, तोही विना कोणत्याही सुप्रीम कोर्ट किंवा इलेक्शन कमिशन याच्या इंटरफेरन्सद्वारा किंवा त्यांच्या विना. याची काहीही गरज नाही आहे. आणि अत्यंत स्मूथपणे BJPची ताकद ही वाढू शकते जर उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जातात. आणि त्यामुळं नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे पूर्णतः ताकद लावण्यासाठी तयार आहेत आणि ताकद लावली आहे ऑलरेडी एकनाथ शिंदे यांच्या मागं. त्यामुळे लवकरात लवकर ज्या बातम्या येत आहेत त्याच्यानुसार जे पुढचं संसदेचं सेशन होणार आहे त्याच्या अगोदरच उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले 6 खासदार हे एकनाथ शिंदेच्या पक्षात हे सामील होतील. आणि मित्रांनो, खरं सांगायचं म्हटलं ना तर सत्तेसाठी हे 6 खासदार नाही चाललेत. विरोधी बाकावर बसून सुद्धा राजकारण अत्यंत योग्यपणे करता येतं, जनहिताचे कामं करता येतात. पण जर तुमच्या पक्षाचा जो प्रमुख नेता आहे, जे नेतृत्व आहे ते स्वतःच जर आपल्या पक्षाला समाप्त करण्यासाठी कार्यरत असेल, ज्या प्रकारे उद्धव ठाकरे आपल्याच गटाला समाप्त करण्यासाठी रोज नवीन नवीन योजना रचतायत, त्याला घाबरून आपलं राजकारण दावणीला बांधता येणार नाही, आपलं राजकारण संपवायचं नाही आहे, म्हणून हे खासदार जे आहेत, जे 6 खासदार आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाण्यासाठी आतुरलेत. एकदम एका पायावर तयार आहेत आज हे लोक, कारण त्यांना योग्य नेतृत्वाची गरज आहे आणि ते त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यात शोधलं आहे. आणि त्यामुळंच ते आज पक्षांतर करण्यासाठी तयार आहेत. आणि पक्षांतर होईल मित्रांनो, आज नाही, उद्या नाही, परवा नाही, 15 दिवसांनी, महिन्यांनी, पण पक्ष फुटणार हे निश्चित आहे. ही काळ्या दगडावरली एक पांढरी रेष असल्यासारखं आहे. असो मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं, तुमचे ओपिनियन मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.